रेडर भाई काय सुरुवात झाली हो. अलगच सुरुवात ना. बोनस नाही. साहिल पाटील धडाडला. साहिल पाटील एक गुण. काय काट्या कुट्यातून वाट शोधून काढली हो. गुणफलक 2-0. चढाईसाठी चिन्मय. एकीकडे अजिंक्य स्पर्धेत धुमाकूल घालणारा जय भवानी वाशी तर दुसरीकडे वर्सवाई वाशी. या वर्षी दोन्ही वाशी संघानं रायगड जिल्ह्यात आपला दहशत दरारा नावाचा दबदबा निर्माण केला. दोघांचं सुद्धा स्वागत आहे. अंगात अश्वत्थाम्याची जिद्द असलेला असा साहिल पाटील. तुफान पेटवणारा क्षण. आम्ही इकडे आग ओकतोय परंतु खेळाडू मात्र शांत. यश पाटील. आर्यन म्हात्रे क्रीडांगण नंबर 2 वर. रंगात रक्तात रंग उधळणारा विजयाचा गुल्लाल कोण उधळेल. हा सामना YouTube वर हाहाकार करेल हो. भरपूर व्ह्यूज येतील या सामन्यासाठी. वर्सोई वाशी जय भवानी वाशी रसिकांना सुद्धा हा सामना पाहताना मजा येईल. रायगडच्या इतिहासात ही पहिली नोंद होईल हो. वर्सोई वाशी जय भवानी वाशी क्वार्टर फायनल मध्ये भेटले. कोण आनंद घेईल आज या सामन्याचा. साहिल ज्वाज्वल जिद्द. हो हो काय टिपलाय गो. एक ती क्रीडांगण नंबर 2 वर कॅमेरामॅन जवळ जे उभे आहेत बसलेले आहेत त्यांनी जरा बाजूला व्हा. क्रीडांगण नंबर 2 टेबलवर कोणी बसू नका. तुम्हालाच मित्रांनो सांग पूर्ण कॅमेरा हादरून सोडला. YouTube वरून आम्हाला कॉल येत आहेत जे लाईव्ह पाहत आहेत म्हणून तुम्हाला आम्ही आवाज दिला. मोहित मडवी अनुजचा थरार पाहायला मिळेलच. जो निर्णय आयोजकांनी घेतलाय ना प्रत्येक आयोजकाने असा निर्णय घ्यावा. म्हणजे काय घडेल काय बिघडेल हे कोणी सांगू शकत. कुणाचा सामना कुणासोबत होईल हे कठीण होऊन जाईल. आयोजकांवर रोषू नको की आमच्याशी हा सामना लावला. तुमच्या नशिबात असेल तुम्ही खेळून तुम्ही पुढे जा. हो हो बघा कालभैरव बोरजे संघ कमाल करतो. थर्ड रेड वादळवीर शिकारीचा सावजाचा राजा कोण होईल. रेशांचा बादशाह ओ हो चिन्मय पाटील. काही गुण मिळवले तो. 2 छेडछाड चक्रव्यूह पाहायला मिळेल. धावता वीज प्रहार
एकलवीर हल्लेखोर कोण होईल? साहिल. बचाव फली दोन्ही संघाची जबरदस्त आहे. भक्कम भिंती आहेत. डिफेन्स दोन्ही संघांचा छान आहे. रेडरला मुख्य भूमिका घ्यावी लागेल. वादल बघा क्रीडांगण नंबर 2 वर कालभैरव बोरचे कमाल केली आहे, परंतु रसिकांनी फर्स्ट प्रायोरिटी क्रीडांगण नंबर 1 ला दिलेली आहे, प्राथमिकता दिली. 3-3 शेवटच्या विसल पर्यंत सामना जाईल. या स्पर्धेतील कोणताच सामना 5-5 रेडवर गेला नाही. हा जाण्याची शक्यता आहे. हो, मला पण बक्षीस लावावे असं वाटतंय. परंतु बक्षीस लावणं म्हणजे पायावर दगड मारले सर, जातीलच 5-6 हजाराचा फटका. कारण दोन्ही संघ जबरदस्त खेळी करतील. वर्सोई वाशी संघाचा साहिल पाडे निघालाय, खोलवर चढाई करेल. हो, आता मात्र जखडलाय साहिल पाटीलला. आता वार चालू होतील. आता मात्र युद्ध पेटलंय. अनुज पाडी 33व्या राज्य अजिंक्य स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आहे. जिल्ह्याला चांगला खेळाडू मिळाला. हो, तिकडे बघा हाकार केलाय सत्यनारायण नवेगाव संघाला बुचकुल्यात पाडतोय. किती गुण? गुणफलक सांगा. 20-15. 20 नवेगाव, 15 बोरजे. ओ काय सापला. प्रयत्न छान केला होता चिन्मयने. जरा खेळूच्या मार लागलाय बघा. प्रथमोपचार घ्या. सुमित भोई. अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. सुमित तू माटी का लाल है, कोई कंकर या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. बघा सुमितचा जलवा आहे आज. पुन्हा एकदा चढाईवर. प्रतीक भोईर वर्सोई वाशी संघाकडून चढाईसाठी निघाल. हा सुद्धा खेळाडू आग आहे. ओकतोय. मोहित मडवीचा वारंवार वापर केला जातोय. 4-4 गुणफलक. काय परिस्थिती निर्माण केली हो दोन्ही संघांनी. हो, मोहित मडवीला हल्ला केला. क्षेत्ररक्षण झालंय. गडाचा पहारेकरी ताफा तुम्ही पाहिला. साकली वादल मैदानात तुम्ही पाहिला. आता मात्र सूरज मोकलवर हल्ला असेल का? अभिषेक भोईर मैदानात. ही भिंत करारी आक्रमण असेल. सुमित भोईरचा खेळ.
मध्यांतर होतो. लाईनमॅन काय चप्पल आहे हो, असा काही वेगाने आला की छातीत कलील एखाद्याची. क्रीडांगण नंबर 2 वर लवकर लवकर निकाल घेऊन या. स्कोर रिपोर्टरला सुद्धा भाव आला हो, कारण आम्हाला तिकडचा गुणफलक काही समजला नाही. 2 वर विजयाचा गुल्हाल कोणी उधळला. ओहो, धक्कादायक निकाल. सत्यनारायण नवेगाव संघ 8 गुणांनी विजयी झाला. नवेगाव संघाला 4 गोष्टी सांगितल्या, मनावर घेतल्या. क्रीडांगण नंबर 1 वर नवतरुण कारावी सत्यनारायण नवेगाव पहिला पुकार. काय सामने आज हो. क्रीडांगण नंबर 2 वर जय हनुमान धेरण मातृछाया कुर्डूस 2 वर चला. अंतिम पुकार, शेवटचा पुकार. पकडीचा बादशाह कोण होईल, वज्र किल्ला कोण जिंकेल. पुन्हा एकदा चढाईसाठी खोलवर चढाई करतोय. 4-6. ओहो, अनुज ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नात एक चूक महागात पडू शकते. अशा चुका तुम्हाला शेवटी त्रास देते. सूरजमुख आज मी नक्की छाती डोक सांगेन. आज संघातील महत्वाच्या खेळाडूंचा खेळ जरा ढासळलेला म्हणावंच, ते तुम्हाला समजलं असेल. दोन्ही संघामध्ये चढाई पुन्हा एकदा. विराज पाटील मैदानात दाखल झाला. आता काहीसा आराखडा बदलेल, बघूया. 2 वर चला मातृछाया कुर्डूस प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान धेरण. धेरण संघ उपस्थित झालाय, कुर्डूस संघ चला या. क्रीडांगण नंबर 3 चा स्कोर रिपोर्टर स्कोर शीट घेऊन या. झालेला आहे सा. धडाका थांबवणारा धालवीर, थर्ड रेड घाव घालणारा हा खेळाडू असेल. चुकीला माफी नसे. 5-6. इतिहास नोंद घेईल हो खेळाडूंनो. हो हो हो, 1 गुण. ढासळलेला बुरुज पुन्हा कोण मिळवू शकेल का. अभेद्य रण कवच पाहायला मिळत. क्रीडांगण नंबर 3 चा निकाल घेऊन या. हो, काय वादली चुक्या होत आहेत दोन्ही संघांकडून. धन्यवाद. जो सामना झाला 2 वर, 3 वर, त्यामध्ये पनवेल स्पोर्ट पनवेल 2 गुणांनी विजय झाला. सर्व निकाल धक्कादायक आले तो आज. जिवंत भिंतींचा सापला कोण रचे. क्रीडांगण नंबर 3 वर ओमकार वेशवी पनवेल स्पोर्ट पनवेल. क्रीडांगण नंबर 3 वर अंतिम पहिला पुकार.
मातृछाया कुरडू चला या लवकर. साहिल पाटील. आजची ही लढत तुमची महत्वपूर्ण अस्तित्वाची लढत आहे, हे विसरू नका. वाशी संघ अनुज पाटीलचा वापर आता केला जातो. कडकडीत पहारा लावलाय दोन्ही संघ. रसिकांना सुद्धा अंदाज लावता येत नाही की मला सुद्धा अंदाज लावता येत नाही की यामध्ये विजयी कोण आहे. सामना 5-5 रेड कडे जाईल असा चित्र तर मला दिसतोय, परंतु अंदाज घसरले जाते. होऊन जाऊ देवा. नवतरुण कारावी सत्यनारायण नवेगाव क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार. क्रीडांगण नंबर 3 साठी ओमकार वेशवी पनवेल बोर्ड पनवेल अपना दुसरा पुकार. जनमान धेरण मातृछाया कुरडूस संघ चला या आलेला आहे. धन्यवाद. सामनाधिकारी सामना चालू करा. सूरज मोकल डाव्या कोपऱ्यातून सरसवतोय. कुणाची पालखी उचलली जाईल आता. ओ हो, काही गुणांची चोरी केली हो सूरज मोकल. गुणबलक 6 जिसकी अलग सोच वही है कोच. काय रणनीतीचा वापर करतील, काय रसिक वर्ग लाभला या सामन्याला. मी सांगतोय हा सामना YouTube वर मोठी व्ह्यूज घेईल. उद्या सुद्धा मोठ्या आवडीने हा सामना पाहिला जाईल. 2 वर सामनाधिकारी चला. 8-6 साहिल. किती खोलवर चढा. ओ हो, भेदक भेदक महारा. ला जवाब 6-9. वर्सोई वाशी, तुमच्यामध्ये ती धमक आहे. तुम्ही हा सामना फिरकवून देऊ शकताय. असा गुणबलक आम्हाला पाहायला मजा येत नाही. 6-9. आपल्या ठेवणीतील शस्त्र अस्त्र बाहेर काढावे लागतील. 2 वर सामनाधिकारी चला. चढाई करतोय चिन्मय पाटील. सुपर टॅकलची संधी आहे. क्षेत्ररक्षण झालं तर गजर होईल टाळ्याचा सुमित भोईर. सुमित भोईर पण डारकाली देऊ शकतोय कधी. हा सुद्धा बिबटी आहे, कधी धडकेल. शेवटची 4 मिनिटं अजून भरपूर वेळ बाकी, क्योंकि ये खेल नहीं बच्चों का. ओहो, काय गुण टिपलाय. क्लास क्लास क्लास, जबरदस्त. 2 वर सामनाधिकारी चला. 3 वर शेवटचा पुकार ओमकार वेशवी पनवेल स्पोर्ट पनवेल. उत्साहाचा ज्वालामुखी. हाच खेळाडू संकट मोचक ठरेल. ज्याच्या वेळी संघ अडचणीत सापडला त्यावेळी. चिन्मय पाटील आहे, अभिषेक भोईर आहे. अभिषेक भोईर संघासाठी रक्ताचा आता पाणी. 3 मिनिट बाकी. सामनाधिकारी चला 3 वर आणि 2 वर सुद्धा. वारंवार आता पुकार द्यायला पण सामनाधिकाऱ्यांना सुद्धा. जोशाचा महासागर. अहो येतील हो सामनाधिकारी. आता काय म्हणतात, या सामन्याला जरा कलाटणी देऊ दे.
मध्येच नका. जोशाचा महासागर, उत्साहाचे प्राण आणि जय घोषाचा बादशाह कोण होईल? मैदानावर न्यायाचा ध्वजवाहक या भव्य सोहळ्याचे शिल्पकार आयोजकांनी जबरदस्त तयारी केल्याने स्पर्धा रंगलाई. चढाई करतोय अभिषेक, अनुभव पणाला लावेल हा खेळाडू आणि जबरदस्त खेळ मैदानात, तुफानी खेळ झालाय. रेडर मैदानाच्या बाहेर. शेवटची 2 मिनिटं टिपलाय. जिद्दीच्या पायावर उभा आणि इमानाची ढाल. 100दा येऊ दे वादळ, पण नाही झुकणार हा लाल. तीन वर चला ओंकार वेशवी पनवेल स्पोर्ट पनवेल. 2 वर संघ उपस्थित आहेत सर, दोन्ही पण. सामनाधिकारी सामना चालू करा. 8-15. साहिल पाटील चमकेल का मैदानात? 1 गुण. 9-15. ही आघाडी मोठी नाही हो, काही शक्य आहे. शेवटचा मिनिट आणि सूरज मोकल धडाडला मैदानात. एक गुण. सत्यनारायण नवेगाव नवतरुण कारावी अंतिम पुकार क्रीडांगण नंबर 1 वर. काय रणनीतीचा वापर केला निलेश पाटील सर, जबरदस्त. दोन्ही संघ छान खेळले, परंतु सामना हुलकावणी देऊन पुढे गेला. तर क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम विसल